नक्की काय करणार आहे काय माहिती. तुम्ही घाबरू नका. दादा जे काही करेल ना ते चांगल्यासाठीच करेल. अरा 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 जावई बापू, आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही एवढा चुकीचा निर्णय घ्याल. अहो तुम्हाला कळत कसं नाही, तुमच्या बहिणीसाठी नरक निवडताय तुम्ही, नरक. जे तुमच्या वाट्याला आलं तेच तुमच्या पुढच्या पिढीच्या वाट्याला येणार. तुमची आई तुम्हाला सोडून गेली होती आणि आता या पोरींना बी लोक हेच म्हणणार, यांच्या बापानं यांना सोडले, घरातनं बाहेर काढलंय. या पोरींच्या नशिबात वनवास लिहिताय तुम्ही, वनवास. आणि आता तुम्ही लय रुबाबा तुमच्या बहिणीला इथून घेऊन जाताय. पर किती बी रुबाब करा, लोक हेच म्हणणार, हिला नवऱ्यानं टाकलं. आणि तुम्हाला गपगुमान सगळं ऐकून घ्यावं लागणार. टाकलेल्या बाईला तोंड लपून जगायची पाळी येते, कसं कळत नाही तुम्हाला. डॅडी, माझ्या बहिणीवर ही वेळ येणारच नाही, कारण तिची काहीच चूक नाही. त्यामुळे तिला तोंड लपवायची काहीच गरज नाही. तिला मी इथनं मानानं सन्मानानं घेऊन जाणार. आणि तुमची काय लायकी आहे ना, हे अख्ख्या गावाला दाखवून देणार. आणि एका भावानं बहिणीच्या पाठीशी कसं उभं राहायचं असतं हे पण दाखवून द्यावं. तेजूचं लग्न लावून मी ज्या जोशात, ज्या धुमधडाक्यात वाजत गाजत तिला या घरात पाठवलं होतं, जोशात बँड लावून मानानं घरी घेऊन जाणार. आणि सगळ्यांना छाती टोकून सांगणार आहे की मी माझ्या बहिणीला आणि माझ्या भाच्यांना या घरातनं कायमचं घरी घेऊन जाणार. आणि यांच्या नशिबात वनवास नाही बरं का, यांच्या नशिबात प्रेमाचं, आनंदाचं आणि आपल्या माणसाचं सुखाचं दिवस आणणार आहेत. आणि या असल्या नरकातून आपल्या बहिणीची सुटका कशी करायची असती या अख्ख्या जगाला दाखवून देणार आहे. हिंमत असेल ना तर अडवून दाखव.
देव तारे त्याला कोण मारे. शेवटी तेजू आणि तेजूची बाळ समध्यातनं सुखरूप निसटली.